नमस्कार. आज 30 जानेवारी 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 3 वर्षांत 5 लाख कोटी. देशाच्या विकास दराबाबत वित्त मंत्रालय आशावादी. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक टिपण जाहीर. एक गुड न्यूज आहे. आपल्याकडे दरवर्षी 30 जानेवारीला आर्थिक किंवा त्यालाच इकॉनॉमिक सर्वे असं यायचं, ते आता यावर्षी येणार नाही आहे. म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल यायचं दरवर्षी, ती यावर्षी येणार नाही. म्हणजे ती गुड न्यूज आहे आपल्यासाठी. कारण पहा, UPSC काय करायची पूर्वी, जे इकॉनॉमिक सर्वे असतं त्यावरून डायरेक्टली प्रश्न वगैरे विचारायचं. म्हणजे याच्यापूर्वी तर व्हॉल्यूम 1 आणि 2 यायचे, पण निर्मला सीतारामन यांनी काय केलं, व्हॉल्यूम 1च प्रकाशित वगैरे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकाच व्हॉल्यूममध्ये ते मर्ज करण्यात आलेलं होतं. मग आता यावर्षी 2024मध्ये ते दोन्ही पण नाही आहेत, त्यामुळे थोडासा अभ्यास आपला कमी झाला. त्यासोबतच बजेट पण नाही आहे ह्यावर्षी. म्हणजे गुड न्यूज 2 आहेत आपल्याकडे. एक इकॉनॉमिक सर्वे पण वाचायचं नाही आपल्याला, आणि जे बजेट असतं ते पण बजेट येणार नाही आहे, फक्त इंटरिम बजेट आहे. ओके, ते तेवढा अभ्यास आपण नक्की करूयात. तर हे पॉईंट आपण क्लिअर झाला. त्यानंतर पहा, यावर्षी इकॉनॉमिक सर्वे नसला तरी भारतीय अर्थव्यवस्था एक अवलोकन अशा पद्धतीने एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, किंवा एक रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केलेली आहे, ज्याची प्रस्तावना आपले सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्यांनी आहेत त्यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहेत. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा. भारतीय अर्थव्यवस्था एक अवलोकन. मृणाल सर नक्कीच यावरती व्हिडिओ बनवतील, मग त्यावेळेस आपण याच्याबद्दल डिटेल डिस्कशन तिथे म्हणजे त्यांचे व्हिडिओ आपण पाहायचा आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, भारतीय अर्थव्यवस्था एक अवलोकन. ओके, डन. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. गुजरातचे न्यायाधीश अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या. पहा, काल सुप्रीम कोर्ट अगदीच खूपच म्हणजे टीकास्त्र सोडलेलं आहे गुजरातवरती. झालेलं काय पहा, एका उद्योजकाला अटकपूर्व जामीन दिलेली होती सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये एक उद्योजकाला सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिली होती. म्हणजे त्याला अटक करण्यात येऊ नये असं सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. तरी देखील पहा, त्याला 4 दिवसाची कोठडी सुनावलं गुजरातच्या कोर्टाने. मग ते व्यक्ती परत सुप्रीम कोर्टामध्ये आले की बाबा, तुमचा जो निर्णय तुम्ही दिलेला होता त्याचा अपमानित झालेला आहे. मग त्यावरती न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या बेंचनी जेव्हा पाहिलं ते की बाबा, खरंच आम्ही ज्यांचा निर्णय दिला होता त्याला गुजरातला तरी तर काहीच होत नाहीये, मग त्याबद्दल गुजरात सरकारला किंवा गुजरातचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की गुजरातमध्ये न्यायाधीश आणि पोलिसांना प्रशिक्षणाची गरज आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आहे. व त्यांच्याकडे 2 आठवड्यांचा टाइम दिलेला आहे की तुम्ही असं का केलात किंवा तुमच्याकडून अशी चूक का झाली, याचं तुम्हाला उत्तर त्यांना द्यायला लावलेलं आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेचा 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल. पहा, राहुल नार्वेकर यांना याच्यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत कोणतं निकाल देण्याची मुदत दिलेली होती, तर अगदी शिवसेना जजमेंट, आणि 31 जानेवारी राष्ट्रवादी जजमेंट. पण त्यांनी टाईम वाढवून घेतला होता. 10 जानेवारीला आपल्याकडे शिवसेनेचं जजमेंट आलं. मग त्यानंतर आता 15 फेब्रुवारीला कोणतं जजमेंट येणार आहे, तर राष्ट्रवादीचं जजमेंट येण्यासाठी त्यांना मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. ओके, म्हणजे 15 दिवसांची त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक. ओके, म्हणजे महाराष्ट्रातील यामध्ये 6 जागांचा समावेश आहे. त्यासोबतच एप्रिल महिन्यामध्ये पण काही जागा रिक्त होत आहेत, जसं की पूर्व प्रधानमंत्री जे मनमोहन सिंग होते त्यांची पण सीट तिथं रिक्त वगैरे होत आहे. मग आता सध्याला नारायण राणे वगैरे यांची सीट रिक्त होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे, जिथे इलेक्शन होणार आहेत 27 फेब्रुवारीला. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे आता अगदीच NCPचा जो निकाल येईल ना, तो त्या निकालाचे परिणाम आपल्या 27 फेब्रुवारीच्या राज्यसभेची जी निवडणुका आहेत त्यामध्ये खूप मोठा परिणाम वगैरे तो होऊ शकतो, असं आपल्याला बेसिकली सांगता येईल. त्यानंतर पुढे चला, इथे पहा न्यूज आहे. दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर, NCRBची आकडेवारी. आता अगदीच महाराष्ट्राचं म्हणजे देशातील जसं जसं वातावरण बदलत आहे तशा पद्धतीने महाराष्ट्रातलं पण वातावरण सध्याला बदलत आहे, इथं देण्यात आलेली न्यूज आहे. पण पहा, आता ही झाली आकडेवारी, NCRBची आकडेवारी आहे. व इथं काय, लिखित केसेस किंवा FIR वगैरे जिथं जिथं रजिस्टर झालेले आहेत ना, त्याबद्दलच्या ह्या केसेस वगैरे यावरून आपल्याला ही आकडेवारी सांगता येते. पण रियालिटीमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, आता ही तुम्ही परीक्षेत वगैरे लिहू नका, पण इथं आपण नक्कीच सांगू शकतो की UP इथं नक्कीच पहिल्यांदा असेल. पण समस्या अशी की ती UP मध्ये आपले केस रजिस्टर वगैरे होत नाहीत. म्हणजे आपण नक्कीच प्रगतशील आहोत, फक्त समस्या अशी आहे की आपण केस रजिस्टर करून घेतलं, त्यामुळे FIR मध्ये जे दंगलीच्या घटना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आज अव्वल स्थानी आहे. म्हणजे ही काही आपली अभिमानास्पद गोष्ट नाही आहे, म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. तरी देखील पहा, अगदी
जर पुरोगामी महाराष्ट्राच्या हेतूने जर पाहिलं तर ते खरंच म्हणजे चुकीचं आहे. तरी देखील जे काही आहे याला आपण दुरुस्त करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा असेप्ट करता येतं. ओके, पहिल्यांदा तुम्ही असेप्ट करायला हवं की आपल्याकडे ह्या चुका होत आहेत, मग त्याला तुम्ही दुरुस्त करू शकता. अगदी तशा पद्धतीने आहे. म्हणजे सरकारने वगैरे पावलं उचलणं अगदी गरजेचं आहे. फक्त सांगायचा उद्देश हा होता की यूपीचा वगैरे म्हणजे तिथे तर जास्त दंगली होतात, तरी देखील महाराष्ट्र प्रथम दाखवण्यात आलं. म्हणजे मला उद्देश हाच आहे की कदाचित आपल्याकडे केस रजिस्टर होतात व तिकडे रजिस्टर होत नाहीत, ही एक समस्या आहे. कारण पहा, तुम्ही दरवर्षी पहा, यूपीमध्ये जास्त केसेस वगैरे न्यूज रिपोर्टिंगमध्ये वगैरे जास्त केसेस यूपीमध्ये दाखवले जातात. पण तिथे रियालिटी जेव्हा येते ना एनसीआरबीची आकडेवारी, तिथे अगदी यूपीची आकडेवारी म्हणजे सॉरी यूपीची आकडेवारी कमीच असते दरवर्षी. म्हणजे यावरून आपण अंदाज लावू शकतो की यूपीमध्ये केसेस रजिस्टर होत नाहीत. ओके, म्हणजे ती एक शोकांतिका आहे. आता हे तुम्ही परीक्षेत लिहू शकत नाही, पण तुम्हाला माहिती असण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्यानिमित्ताने ही न्यूज आपण घेतलेली आहे. त्यानंतर पहा, ठाकरे शरद पवार गटाला फटका. आता आत्ताचीच न्यूज आहे ही. राज्यसभेच्या 6 जागांचं इथं इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये. मग त्यानिमित्ताने ही न्यूज आहे पहा. ओके, इथं निवृत्त होणारे खासदार इथं दिलेले आहेत ऑलरेडी व ज्यांच्याबद्दल आपण आत्ताच चर्चा केली आहे. त्यामुळे स्किप करूयात. पुढे चला. पश्चिम बंगालमधील जात प्रमाणपत्र याचिकांवरून खंडपीठांमध्ये वादानंतर निर्णय. उच्च न्यायालयाचा वाद सर्वोच्च न्यायालयात. झालेलं काय पहा, जात प्रमाणपत्राबाबतची एक केस होती. जेव्हा बेंगाल हायकोर्टामध्ये केस चालू होती, मग त्या केस चालू असताना फक्त एकच न्यायाधीश यांनी काय ती केसचं जजमेंट वगैरे सुनावलं. मग त्या जजमेंटला लगेच दुसऱ्या 2 न्यायाधीशांनी खारिज केलं. मग त्या 2 न्यायाधीशांनी खारिज केल्यानंतर पहा, लगे यामधील जी एक न्यायाधीश होता ना, हा प्रो काँग्रेस वगैरे आहे. यामुळे ह्या एक जो न्यायाधीश होता यांनी याच्यावरती आरोप केला. म्हणजे ह्या दोघांमध्येच भांडण लागले. ओके, म्हणजे आरोप तशा पद्धतीने दोघांचं चालू झालं. मग त्यासाठी सुप्रीम कोर्टाला सुट्टी होती 27 तारखेला. तरी देखील पहा, सुप्रीम कोर्टाने स्वतःचं कामकाज चालू ठेवून ह्या दोघांची जी केस वगैरे होती ह्या केसला डिसमिस करून त्यांनी कुठं हायकोर्टाची जी केस होती ती सुप्रीम कोर्टात मागवून घेतलेला आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने कारनामा वगैरे तिथं झालं. म्हणजे अगदीच आपला स्वतंत्ररित्या आहे आपलं कोर्ट म्हणून म्हणजे तशा पद्धतीने ते व्यक्त होतं. परंतु पहा, आपल्याकडे जे न्यायाधीश वगैरे आहेत ना त्यांचं एक डिग्निटी वगैरे तिथंच जोपासली जाते, हे आपल्या इथं बेसिकली सांगायला हवं. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी. म्हणजे सत्ता गेली की लगेच दुसऱ्या दिवशी हे आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, बीजेपीचं इथं स्पोकपर्सननी लेख लिहिलेला आहे, त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. त्यानंतर संविधान सभेची रचना. आता हे आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. डिसेंबर 1946ला ती पहिली बैठक वगैरे झाली. BN राव यांचं ते आकडेवारी वगैरे पाहिली. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूज येते. लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला एक होमवर्क आहे, इथं दिलेलं नाही आहे. ओके, त्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. तरी देखील पहा, एक तुमचं होमवर्क काय असेल तर तुमच्याजवळ लक्ष्मीकांत सरांचं जर पुस्तक असेल ना त्यामध्ये हे पाहायचं आहे की समित्या कोणत्या कोणत्या होत्या. ओके, भारतीय संविधान बनवत असताना समिती कोणती कोणती नेमण्यात आली होती ते एकदा पाहून घ्या. आता ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आपले बाबासाहेब आंबेडकर, पण अगदीच तशाच पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे कोणती होती. त्यानंतर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू यांच्या सर्व समित्या होत्या ना त्यांचं प्लीज एकदा चार्ट वगैरे काढून तुम्ही तयार करून ठेवा. ओके, त्याचा व्हिडिओ मी सांगेन, म्हणजे सेपरेटमध्ये आपण ते चर्चा करूयात. पण आता तुमचं होमवर्क असेल हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. परीक्षेला प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात डायरेक्टली, कारण हे फॅक्ट आहे. ओके, व जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना फॅक्टरची खूप गरज असते, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवायचं आहे हे. पुढे चला. लाळ घोटे लटकले. आता ना धड सरकारी ना बाजारपेठी अशा पद्धतीने अर्थव्यवस्था झालेली आहे, त्यामुळे ही आपण याला स्किप करत आहोत. याच्याबद्दल पहा, जे कंपनीबद्दल वगैरे दिलेलं आहे ना त्याला मी जास्त हे देत नाही आहे, व्हॅल्यू देत नाही आहे. ओके, तुम्ही एकदा मृणाल सरांचं लेक्चर वगैरे केलात किंवा तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं ते केलं तरी बेटर होईल. म्हणजे त्यांचे हँडआउट मी कालच तुम्हाला पाठवलेली आहे. पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना तिथे मृणाल सरांचं संपूर्ण PCB 10, ओके, त्यांची जी PCB बॅच 10 झाली ना त्याचे आपण सर्व हँडआउट पाठवलेले आहेत. तर प्लीज ते एकदा डाउनलोड करून वाचून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे लेख वगैरे वाचण्याची गरज नाही, म्हणजे तिथं टू द पॉईंट इन्फॉर्मेशन वगैरे ऑलरेडी दिलेली आहे, स्किप करू शकता. त्यानंतर अंतरवाली आंदोलनाचा आर्थिक अंतर्नाद. आता पहा, आज घडीला जे आंदोलन झालं ग्रामीण भागातून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सक्सेसफुल करून आणलं. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, मग पहा, हे आंदोलन सक्सेसफुल होण्यामागे किंवा त्यांना जनतेचा सपोर्ट का मिळाला ह्याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल का किंवा केला आहे का. तर पहा, त्यांना अगदी जे कोणी सपोर्ट वगैरे करत त्यांना ते सर्व मध्यमवर्गीय आहेत. ओके, व आज देखील तुम्हाला माहिती आहे मध्यमवर्गीयांच्या समस्या काय आहेत. आज देखील पहा, तुम्ही आणि मी जास्त काही वावगं नाही आहे. तर पहा, आपल्या सर्वांच्या समोर एक
समस्या ही आहे आर्थिकरित्या स्थैर्य. आर्थिक स्थैर्य आपल्या दोघांकडे पण नाही आहे. ओके, आर्थिक स्थैर्य. त्यामुळे पहा, जे आंदोलन झालं ना, त्या आंदोलनामध्ये आपला आर्थिक स्थैर्य भेटेल किंवा आर्थिक न्याय मिळेल की काय, या उद्देशाने सर्वजण तिथं काय पाठिंबा देत होते. आज आरक्षण कशासाठी पाहिजे आपल्याला? ओके, त्यांनी पण पहा, म्हणजे अगदीच मराठा आरक्षणाचे तुम्ही जर मुद्दे वगैरे पाहिले तर आरक्षण कशासाठी पाहिजे, तर अगदी आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक न्याय मिळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आरक्षण पाहिजे. पण अद्याप ते धुसर होत आहे. ओके, म्हणजे राजकारण अशा पद्धतीने झालं की जी आर्थिक स्थिती वगैरे आहे ना, त्याला धूसर करण्यात आलेला आहे. आता पहा, तलाठीचे फॉर्म भरण्यात आले, 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. म्हणजेच काय, तिथं पण त्यांना आर्थिक स्थैर्य हवं आहे. ओके, कोणती पण घटना ह्या तुम्हाला तुमच्याकडे आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे आपण इथं कदाचित प्रयत्न वगैरे करत आहोत किंवा म्हणजे सरकारीच नोकरी का पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर भरपूर आहेत. पण पहा, आर्थिक स्थैर्य बरोबरच आपली जी पुढची लाईफ वगैरे आहे ना, त्याला स्टेबल करण्यात येतं. स्थैर्य आहे इथे किंवा एक न्याय दिलं जातं. बाकी स्थैर्य तिथं नसतं. प्रायव्हेट कंपनीमध्ये पहा, डायरेक्टली समन वगैरे येतं. आता अनअकॅडमीचं पण तसंच आहे ना, आता मला ॲग्रीमेंट आलेलं नाही आहे, म्हणजे अगदी तसं तिथे आहे किंवा नाही याचं तिथं पाहिलं जात नाही. ओके, त्यामुळे समस्या इथं तशी निर्माण आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला काय ॲग्रीमेंटवर वगैरे असतं किंवा म्हणजे त्यांच्यानुसार आपल्याला काम करावं लागतं, तिथं स्थैर्य नसतं. पण जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला तिथं काय बेसिकली स्थैर्य प्राप्त होतं. ओके, मग यासाठीच पहा, जे आंदोलन वगैरे झालं त्यामध्ये एक कळीचा मुद्दा होता किंवा एक महत्त्वाचा मुद्दा हा पण होता की तुम्हाला आर्थिक स्थैर्य पाहिजे. आज आरक्षण पाहिजे आपल्याला सरकारी नोकरीमध्ये, मग तिथं आर्थिक स्थैर्य पाहिजे किंवा आर्थिक न्याय मिळणं हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे. ओके, हे इथं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. व त्यानंतर पहा, आजपर्यंत जगातील जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहेत ना, तिथे मध्यमवर्गीयांनीच केलेल्या क्रांत्या आहेत त्या. ओके, मध्यम वर्गीय. आता तुम्ही रशियन क्रांती घ्या किंवा अगदी आपली फ्रेंच राज्यक्रांती घ्या. ओके, तिथे ज्या क्रांती झाल्या ना, त्या कुठून झाल्या, मध्यमवर्गीयांनी. कारण पहा, मध्यमवर्गीय असं मी का म्हणतोय, जर तुम्ही श्रीमंत जर पाहिलात ना, श्रीमंतांना गरिबांच्या प्रश्नाचं काहीच पडलेलं नसतं, ते डायरेक्टली स्किप करत जातात. आणि गरीब, अगदी जर गरीब असाल ना, तर तिथं पण काहीच होत नसतं. गरिबांचं काय, स्वतःच्या आता सकाळी उठल्यानंतर रात्री पोट कसं भरू, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे हे पण आंदोलनाला वगैरे जात नाहीत किंवा क्रांती घडून हे आणत नाहीत. गरीब पण आणत नाहीत आणि श्रीमंत पण आणत नाहीत. पण ह्या दोघांच्या मधले जे असतात ना, ते असतात मध्यमवर्गीय. व मध्यमवर्गीयच क्रांती घडून आणू शकतात. कारण पहा, त्यांना श्रीमंतीकडे जायचं राहते, पुढे जायचं असतं, परंतु त्यांना गरिबी मागे ओढत असते की बाबा नाही, आपल्याजवळ पैसे वगैरे कमी आहेत. मग त्यामुळे ना त्यांना चीड वगैरे निर्माण होते किंवा सरकारबद्दल चीड वगैरे निर्माण होते. त्यामुळेच काय, मध्यमवर्गीयांपासूनच क्रांती घडत असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. इतिहासात तुम्ही जागतिक इतिहास जेव्हा शिकता ना, त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट वगैरे क्लिअर होणारच आहेत. तरी देखील म्हणजे महत्त्वाचा हाच आहे की मध्यमवर्गीय जेव्हा जागा होतो त्यावेळेस अगदीच क्रांती होते. मग सध्याला पण तेच होत आहे. आज मराठा आंदोलन यशस्वी झालं, त्यामागचं कारण काय आहे, तर अगदीच मध्यमवर्गीय जागा झालेला होता व त्यांना आर्थिक न्याय पाहिजे होतं. पण कदाचित जे राजकारणी वगैरे आहेत त्यांनी म्हणतात की अगदीच रेवडी वाटप वगैरे आहे हे, पण ती रेवडी नाही आहे. पहा, आपण निवडून दिले ना, त्यांच्याकडून काहीतरी आपण अपेक्षा ठेवू शकतो ना. मग हे चुकीचं आहे. आता अगदीच तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आली होती की महाराष्ट्र शासन काय म्हणत आहे, आपल्याला तुम्ही ऑप्ट करा, तुमच्या जे स्कीम वगैरे आहेत ना किंवा ज्या योजनांचा तुम्हाला लाभ भेटत आहे तर तुम्ही स्किप करून टाका. पण ते कसं करू शकता, कारण पहा, आपल्याकडे आर्थिक न्याय तेवढ्या पद्धतीने नाही आहे. मग सरकारकडून आपण तेवढी तरी आशा किंवा एक अपेक्षा नक्कीच बाळगू शकतो की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा. ओके, मग ती समस्या आहे आपल्या देशामध्ये. मग हेच लवकरात लवकर सरकारला वगैरे समजणं गरजेचं आहे. आणि आता पहा, जे मध्यमवर्गीय आहेत आणखीन चीड निर्माण होऊन अशाच पद्धतीने म्हणजे मध्यमवर्गीय क्षेत्रातून आलेला, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील येऊन त्यांनी आंदोलन यशस्वी करून दाखवलं, अगदी तशाच पद्धतीने आणखीन कोणी येऊन मध्यमवर्गीय क्रांती घडवून शकेल, हे इथं आपल्याला काय भीती दाखवते किंवा एक म्हणजे ठिणगी वगैरे उठण्याची जास्त चान्सेस आता आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामुळे पहा, विद्यार्थ्यांच्या पण समस्या इथं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आता अगदीच 900 किंवा 1000 रुपये जर फीस घेतात तुम्ही व तशा पद्धतीने ट्रान्सफरन्सी जर येत नसेल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके, व हे सरकारला लवकरात लवकर समजणं हे खूप गरजेचं आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. चालेल, त्यानंतर पुढे चला. शिक्षण क्षेत्राबद्दल वगैरे दिलेलं आहे, पण ते आपल्यासाठी तेवढं गरजेचं नाही आहे, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. डी एडच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे ते चालू शकले असते. त्यानंतर करिअर वृत्तांत, हे तुम्ही न्यूज वाचू शकता. प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक. आता पहा, स्पर्धा परीक्षा दिल्याने काय होतं नेमकं. ओके, आता अगदीच हे मृगजळ आहे ते मी मान्य करतोय, पण पहा, तुमचं सर्वांगीण विकास होण्यासाठी ना UPSC किंवा MPSC स्पर्धा परीक्षा देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणजे पहा, आपण शालेय जीवनामध्ये फक्त 1-2 विषय शिकून बाजूला होतो. आता अगदीच जर 12थला तुम्ही जर सायन्स असेल ना, तर फक्त 3 विषय आपण शिकतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे, म्हणजे जनरल सायन्स वगैरे ज्या विद्यार्थ्यांचं त्यांचं. मग पहा, त्यानंतर मॅथ वगैरे जे आहे ते आपण तिथं शिकतो, पण त्याचा पुन्हा
आपल्या सोशल लाईफमध्ये वगैरे जास्त यूज होत नाही. पण इथं UPSC तुम्ही करत असाल ना, तर आर्ट प्लस सायन्स दोन्ही विषय शिकता. ओके. मग तुम्ही फक्त जर शिक्षण घेत असाल तर तिथं फक्त सायन्सच शिकता किंवा फक्त आर्टच शिकता. मग यासाठीच UPSC काय करते, दोन्हीचं कॉम्बिनेशन वगैरे इथं करते. ओके. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता यांचं इंटरव्ह्यू आहे हे नक्कीच तुम्ही पण वाचू शकता, म्हणजे थोडंसं तुम्हाला पण मदत नक्कीच होईल. त्यामुळे ते तुमच्यावर मी सोपवत आहे. त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं. महाराष्ट्र टाइम्समध्ये पण 1-2 बातम्या आहेत, त्या घेऊन आपण थांबणार आहोत. पहिली बातमी, परीक्षेचा अवास्तव दबाव नको. व काल एका मुलीने आत्महत्या केली. म्हणजे JEE परीक्षेबद्दल त्यांनी तशा पद्धतीने पत्र लिहून, म्हणजे ते अगदी चुकीचं आहे. पण आता आपण ह्याला हे करू शकत नाही, म्हणजे टॅकल वगैरे आता हेच की विद्यार्थी आणि पालक दोघं मिळूनच टॅकल करू शकतो. असं नाही की म्हणजे जे प्रेशर आहे किंवा दबाव जे आहे त्याला आपण आता कमी करू शकत नाही. आता झालं तर काय म्हणतो आपण, JEEच्या परीक्षेबद्दल वगैरे जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट वगैरे त्यांनी तशा पद्धतीने दबाव निर्माण झालेला आहे. पण पहा, पालकांनी पण काय काय करायला हवं याबद्दल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी चांगल्या पद्धतीने बोलले आहेत. तर ते 1-2 पॉईंट आहेत, ते आपण नक्कीच घेऊयात. तर पहा, जीवनातील परीक्षा कधीच संपत नाहीत. आपण सकारात्मकतेने आत्मविश्वासाने त्याला सामोरे जायला हवे. प्रत्येकाला स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. आपल्यापेक्षा हुशार मुलांचा द्वेष न करता त्यांच्याशी मैत्री करा, ती आयुष्यभर टिकते. मी असेही पालक पाहिले आहेत जे आपल्या आयुष्यात जास्त यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी आपल्या मुलांचे प्रगती पुस्तक हे आपले व्हिजिटिंग कार्ड म्हणून वापरले आहेत. म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. पहा, आता शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग बसते, बरोबर. पॅरेंट्स मीटिंगमध्ये आपल्या पाल्याचं जेव्हा रिपोर्ट कार्ड वगैरे दाखवलं जातं ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला हे करून घ्यायचं नसतं पालकांनी. तर अगदीच त्याचा आदर वगैरे करणं गरजेचं आहे. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड असं होऊ नये त्याचा उपयोग. ओके. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अगदी चांगल्या पद्धतीने पॉईंट मांडलेले आहेत. त्यानंतर तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी तासनतास मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे. रोज मोबाईलला चार्ज करावे लागते, त्याप्रमाणे आपल्याला शरीराला देखील विविध व्यायामांच्या माध्यमातून रोजच्या रोज चार्ज केली पाहिजे, व हे अगदी गरजेचं आहे. त्यासोबतच प्रश्नपत्रिका कितीही अवघड असू दे, तुम्ही चांगला सराव केला असेल तर तुमची कामगिरी चांगली उत्तमच असेल. तसेच संगणक आणि मोबाईलच्या जमान्यात आपण लिहायला विसरलो आहोत. पण परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व प्रश्न स्वतःहून लिहून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. यामुळे पहा, म्हणजे आज सध्याला डिजिटल युग आहे. त्यामुळे तुम्ही आता आपली UPSC पण परीक्षा कशी आहे पहा, पेन अँड पेपर मोड आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही पण म्हणजे थोडंसं डिजिटल इंडियावरून थोडंसं पूर्वीची जी आपली ट्रॅडिशनल मेथड आहे त्याचा वापर जर केला तर ते बेटर होईल. व अगदी नरेंद्र मोदी यांनी पण म्हटलेलं आहे की जशा पद्धतीने आपल्याला मोबाईलला चार्ज करावा लागतो, तसंच आपल्या माइंडला पण चार्ज करावं लागतं. यासाठी पहा, तुम्ही पण जे स्पर्धा परीक्षेचा टाईम वगैरे आहे तुमचा, आता सध्याला तयारी करतात ना, या पिरियडमध्ये तुम्ही पण स्वतःला थोडंसं हेल्थवर थोडंसं फोकस करणं अगदी गरजेचं आहे. पहा, ओके. म्हणजे हेल्थ पुन्हा मिळू शकणार नाही, त्यामुळे प्लीज थोडंसं तुम्ही पण प्रयत्न करू शकता. त्यानंतर पुढे चला. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने लेख दिलेला आहे. महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. गांधीजी जाऊन इतके वर्ष उलटली तरी त्यांचे विचार अधिकाधिक कालसंगत ठरत आहेत. गांधीजींनी सांगितलेला एकादश व्रते अजरामर आहेत. यामुळेच गांधीजींचे स्मरण हे कायमच स्फूर्तिदायी ठरते आहे. ओके. त्यामुळे गांधीजींच्या विचारांना वगैरे तो उजाळा दिलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या, अन्यथा इथे आता आपण इथे थांबूयात. बाकी म्हणजे सर्व काही तुम्हाला माहितीच असलेलं सारखं आहे हे, म्हणजे स्वतःपासून सुरुवात करा असं गांधीजी म्हणत आहेत. त्यानिमित्ताने मी याला स्किप केलेलं आहे. ओके. तर आता इथे थांबूयात. धन्यवाद.